बऱ्याच वर्षानंतर मी पुण्यामध्ये तुमच्या समोर येतोय. खरं म्हणजे मला आज जाहीर सभा घ्यायची होती. कारण आता लढाई मैदानामध्येच होणार, हॉलमध्ये नाही होणार. आणि जसं मी परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो, ज्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आणि इकडे एक फोटो आहे. एक तर तू राहशील किंवा मी राहीन. आणि इकडे मला माहित नाही माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवले. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे. मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष. ढेकणाला कधी आव्हान नाही देत. ढेकणं अशी अंगठ्याने चिरडायची असतात. त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय. मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नका रे. तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस.